गोकुळ दूध संघाशी संलग्न असणाऱ्या पण निकष पूर्तता होत नसल्यानं अवसायनाच्या गर्तेत अडकलेल्या 1320 संस्थांची सुनावणी होऊन आज त्याचा निकाल जाहीर झाला। सुमारे 650 संस्था अपात्र ठरवण्यात आल्या। त्याबाबतचं पत्र प्रशासनाकडून रात्री उशिरा संस्थांना पाठवण्यात आलंय। संचालक मंडळाची निवडणूक वेळेत न घेणं, ऑडिट करून न घेणं, दूध संकलन 50 लिटरपेक्षा कमी तर काही संस्थांचं दूध संकलन शून्य असणं अशा विविध कारणांवरून या संस्था अपात्र ठरल्या आहेत। गोकुळ दूध संघाशी संलग्न पण अवसायनाच्या प्रक्रियेत असलेल्या दूध संस्थांवरून गेल्या काही महिन्यांपासून न्यायालयीन लढाई सुरू आहे। 1320 दूध संस्थांबाबत आमदार शिवाजी पाटील आणि प्रकाश बेलवाडे यांच्यासह काही सभासदांनी आवाज उठवत न्यायालयात धाव घेतली होती। अवसायनात निघालेल्या दूध संस्थांची सुनावणी दुग्ध विभागाचे सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांच्यासमोर झाली। त्याचा निकाल जाहीर झालाय। 1320 संस्थांपैकी 650 दूध संस्था अपात्र ठरल्या आहेत। अपात्र ठरलेल्या दूध संस्था गोकुळमधील दिग्गज नेत्यांच्या आहेत। आज संध्याकाळी उशिरा याबाबतचा निर्णय झाला। सुनावणी झालेल्या सर्व संस्थांना पत्राद्वारे निकाल पाठवण्यात आला आहे। ज्या संस्था पात्र ठरल्या आहेत त्या संस्थांना ठरावाचा मसुदा पाठवण्याची प्रक्रिया सुरू होती। ज्या संस्थांच्या संचालक मंडळाची निवडणूक झालेली नाही, ऑडिट करून घेतलेलं नाही, काही संस्थांनी गोकुळला दूध पुरवठा केलेला नाही, अशा कारणांमुळे या दूध संस्था अपात्र ठरल्या आहेत।